हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 7व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये जे वर्णन केलं आहे ते वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, रजोगुणाला राग अर्थात स्त्री आणि पुरुष यांच्या परस्पर भोग भावनेशी अभिन्न मानले जाते. कारण या रागापासून म्हणजेच या आकर्षणापासून, या भोग इच्छांपासून रजोगुण उत्पन्न होतो आणि त्या रजोगुणाची वाढ होते, वृद्धी होते. तर हे शब्द जाणून घेऊया आपण. रजोगुणाला राग अर्थात स्त्री पुरुष यांच्या परस्पर भोग भावनेशी अभिन्न मानले जाते. म्हणजेच काय आहे, हा राग शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे अनुराग, म्हणजेच आसक्ती. तर जेव्हा स्त्री आणि पुरुष यांचं परस्पर इंद्रिय भोगाचं जी इच्छा असते ते म्हणजेच काय आहे, रजोगुण आहे. कारण या आसक्तीपासून, या रागापासूनच, ही भोग इच्छापासूनच हा जो रजोगुण आहे तो उत्पन्न होत असतो. आणि उत्पन्न झालेला रजोगुण पुढे आणखीन वाढत सुद्धा जातो. वैष्णव आचार्य समजवतात की या रजोगुणाच्या अधिपत्याखाली व्यक्तीला वाटत असतं की माझ्या मनात कामभावना आली आहे तर मी आता विवाह केला पाहिजे. विवाह केला की सगळी कामभावना आहे ती शांत होईल. पण तसं होत नाही. ही कामभावना आहे ती विझत नाही, शांत होत नाही. जसं अग्नीमध्ये तूप सारखं सारखं टाकत राहिलं थोड्या थोड्या वेळाने तर अग्नी आहे तो विझत नाही, शांत होत नाही, तर तो या तुपामुळे वाढत जातो. तर जसं आपण आपली इंद्रिय तृप्ती करायला लागलो आणि पुढे करतच राहिलो तर ही जी इंद्रिय आहेत ती शांत होत नाही, ही कामभावना आहे ती समाप्त होत नाही. पण जर आपण भगवान श्रीकृष्णांच्या विषयी सांगणारे हे जे श्रीमद भागवतम आहे त्याचं श्रवण करत राहिलो, रोज नियमाने भगवंतांचे उपदेश भगवद्गीता ही वाचत राहिलो, त्याचं श्रवण करत राहिलो तर हळूहळू ही जी भोग भावना आहे ती कमी होत जाते. तर ही जी भोग भावना आहे म्हणजेच राग जो आहे, आसक्ती आहे, त्या आसक्तीतूनच रजोगुण उत्पन्न होतो आणि त्यानुसार व्यक्ती त्या रजोगुणाच्या अधिपत्याखाली कार्य करतो आणि त्याच्या हृदयामध्ये आसक्ती आणखीन वाढत जाते. तर रज हा जो शब्द आहे, रजोगुणातला रज, ह्याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की आपण या शब्दाचा दुसरा अर्थ जो आहे रज, चरण रज म्हणजे चरणाची धूळ, बरोबर. तर हा जो रज आहे म्हणजेच धुळीचे कण, हा सुद्धा अर्थ जर घेतला तर याबद्दल हरिशौरी आचार्य जे एक होऊन गेले महान आचार्य, ते म्हणतात की भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये लीला करायला अवतरित झाले होते. तर त्यांच्या बाललीलेत जेव्हा तृणावर्त राक्षस आला, चक्रीवादळ घेऊन तो तिथे आला, तर चक्रीवादळामुळे सगळी जमिनीवरची ही वृंदावनची जी सगळी धूळ होती, व्रजभूमीतली धूळ, ती वर उडाली गेली आणि सगळे व्रजवासी होते त्यांच्या डोळ्यात ती धूळ गेली आणि म्हणून ते बाळकृष्णाला पाहू शकले नाहीत. आणि हा जो चक्रीवादळ घेऊन आलेला तृणावर्त राक्षस आहे तो सहजरित्या बाळकृष्णाला घेऊन गेला. तर ह्या लीलेबद्दल
हे जे हरिशौरी आचार्य आहेत ते म्हणतात की सगळ्या व्रजवासींच्या डोळ्यामध्ये धूळ गेली होती, म्हणून व्रजवासी भगवान श्रीकृष्णांना बघू शकले नाहीत. तसेच जो व्यक्ती रजोगुणाने प्रभावित आहे तो भगवंतांना पाहू शकत नाही. तर या तृणावर्त लीलेतून भगवंत आपल्याला हेच समजावून सांगत आहेत. तर श्रील प्रभुपाद याविषयी प्रवचनात समजवतात की खरं तर आपल्या सगळ्यांच्या समक्ष भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेत, मात्र रजोगुण आणि तमोगुण यांच्या प्रभावामुळे लोक भगवान श्रीकृष्णांना पाहू शकत नाहीत. मानव जीवनाचे लक्ष भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं आहे, भगवान श्रीकृष्णांची प्रेम भक्ती प्राप्त करणं आहे. मात्र रजोगुणाच्या प्रभावाने मनुष्य हे सगळं जाणू शकत नाहीत. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.